बुल्ढाना में भाजपा और शिवसेना के बीच विवाद तेज। विधायक संजय गायकवाड़ ने भाजपा नेता पर गंभीर आरोप लगाया। कहा, मेरे पास ठोस सबूत है, सियासत गर्मा गई। जिले में भाजपा और शिवसेना के बीच विवाद अब खुलकर सामने आ गया है। भाजपा जिला अध्यक्ष विजयराज शिंदे और शिवसेना विधायक संजय गायकवाड़ के बीच आरोप प्रत्यारोप तेज हो गए हैं। गायकवाड़ ने दावा किया है कि उनके पास ऐसे सबूत है जो भाजपा नेता पर गंभीर आरोप साबित कर सकते हैं। वहीं विजयराज शिंदे ने इन आरोपों को खारिज करते हुए गायकवाड़ से माफी मांगने की मांग की है और 10 करोड़ रुपए की मानहानि का दावा करने की चेतावनी दी है। इस बयानबाजी के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है। दोनों पक्षों के बीच बढ़ते विवाद ने जिले की राजनीति में हलचल मचा दी है। अब सबकी नजर इस बात पर है कि यह मामला आगे किस दिशा में जाता है। याचं जर रेकॉर्ड काढलं, या सगळ्या गोष्टींचा जर तपास केला खरा, माझं देवेंद्रजीला पण नम्रपणे आव्हान आहे, माझं गृह खात्याला आव्हान आहे, आपल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका। हा तुमची दिशाभूल करणार तो याचे हे केलेले पाप झाकण्याकरता हा तुमच्या पक्षात आलेला आहे। याने किती मुली उद्ध्वस्त केल्या, आदिवासी मुली उद्ध्वस्त केल्या, हे चौकशी केल्यावर तुम्हाला समजणार आहे। आणि त्याच्यामुळे अशा लिंग पिसाट खराब बाबाला विजय खराब बाबाला याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि काय सत्य ते बाहेर आणावं। आता सरळ असतं की त्याच्या आडच हे सगळं चालतं, नाही तर एवढी हिंमत कुठे आहे। आणि मला त्यांचं समर्थन मी असं म्हणणार नाही, त्यांची दिशाभूल केली जाते। मी संजय गायकवाड आम्हाला छळतात, संजय गायकवाड आम्हाला त्रास देतात, आमच्यावर असं करतात, पण स्वतःचं कुकृत्य दाखवत नाही ना की संजय गायकवाड का बोलतात म्हणून। कर कबूल, आम्ही नाही बोलत तुला, सोड धंदे आम्ही नाही बोलत तुला काही, पण स्वतः इतके नीच धंदे करायचे आणि आम्हाला सांगायचं। हे शासकीय अहवाल आहेत, मागे पण मी दाखवले होते, स्पष्ट 43 नंबरचा पान गायब आहे। काढा अहवाल तुम्ही बी उद्या अधिकृत माहितीच्या अधिकारात, तुम्हाला दिसून जाईल काय काय धंदे करतात। तर मी जो काही आरोप केला होता, मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता, मी वास्तव बोललेलो होतो। आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोपाकरता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष, आमचे 300 मुलींचा अपमान केला। अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाही आहे, त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या ज्या मुली आदिवासी 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे। ॲट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्यानिशी देईल। सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं। काही एक मुलगा शाळेचा गेटमध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी होता, पण पोलिसांचा वेळ होऊन की त्यांनी त्याला आरोपी केला। आणि एका मुलीचा कंडोम फाटला होता, ती प्रेग्नेंट राहिली, या विजयाने तिचा हे केला, डिस्करेज केला, यानेच अल्पवयीन मुलीचा केला। आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली, त्यात 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांचे होत आहेत। हा अहवालाचं 27 नंबरचं पान विजयराजने गायब केलं पैसे देऊन। हे का मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे। त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले, माझा एकही आरोप चुकीचा नाही आहे। आणि राहिला माफी मागायचा विषय, त्या चोट्याची मी तर माफी कधीच नाही मागू शकत। राहिला सगळ्या आश्रमशाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही, उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे। मी कोणासाठी तर न्याय मागून राहिलो। शासनामध्ये राहायचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबाव आणायचा, मंत्र्याकडून दबाव आणायचा आणि माझ्या हे विषय दाबायचा प्रयत्न करायला माझं आव्हान आहे। माझ्याकडे इतके पुरावे की कोणी मंत्री, कोणी अधिकारी, स्थानिक लेवलचा कोणी पोलीस अधिकारी, यांनी जर याला वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्याला पण सोडणार नाही।